मिसळ पाव. मिसळ पावमध्ये आपण आता फोडणीसाठी हे जे साहित्य घेतले आणि मिसळसाठी हे साहित्य घेतले. नंतरच्या फोडणीसाठी आधीची फोडणी आपण याच्यामध्ये उकळून घेणार आहोत. मटकी. तर आपण आधी फोडणीला घालूयात मटकी. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहेत आता थोडेसे जिरे आणि मोहरी. त्याच्यामध्ये आपण आता आल्याची पेस्ट आणि मीडियम साईजचा मी कांदा ठेवलेला होता बारीक, तो टाकला. मिसळ ही डायरेक्ट केली तरी चालते, पण आपण जेव्हा फोडणी देऊन करतो ना, उकळून घेतो, त्यावेळेस त्याची चव वेगळी लागते. त्याच्यामध्ये कधीही थोडीशी उकळून जर घेतली तर छान होते. कांदा हा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊयात. यामध्ये मी थोडंसं हिंग घालते. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. आणि ही मटकी मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, ते टाकूया. चवीनुसार आपण यात मीठ टाकूया. थोडंसं धनिया टाकूयात. आपण इकडे आता मटकी शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं होतं. आता ते शिजूस तर आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात मटकीचा. त्यासाठी मी कांदा 2 कांदे 2 टमाटे घेतलेले आहेत. आता हे मी थोडेसे परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकणार आहे. यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं, 2 मिडियम साईजचे टमाटे घेतले आणि 2 कांदे घेतलेले आहे. मटकीनुसारच आपण त्या ग्रेव्ही करणार आहोत. जर मटकी जास्त असेल तर थोडंसं वाढवावं लागेल. आता हे थोडंसं लाल होईपर्यंत आपण परतूया. जास्त काही परतायची गरज नाही, कारण आपण मसाल्यामध्ये पण आपण त्याला थोडं परतून घेऊया. आता हे थोडंसं बऱ्यापैकी परतलेलं आहे. तर आपण याला आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला थोडं थंड होईपर्यंत आपण याला आता थोडं थंड होईपर्यंत ठेवूयात. नंतर आपण याची ग्रेव्ही करूयात. आपण आता ही ग्रेव्ही ते गार करून ठेवलेली आहे. आपण याला मिक्सरमध्ये आता आपण ही ग्रेव्ही मिक्सरमधून काढलेली आहे. आता याच्यामध्ये मी तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं पुन्हा टाकून घेतलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही दाखवली होती ती तेलामध्ये आता परतून घेऊया.
हे बघा, मटकी मी आता शिजवून घेतलेली आहे. आपली मस्त ग्रेव्ही आता तयार होत आहे. छान स्ट्रेक्चर येईपर्यंत आपण याला परतून घेऊया. याचा कलर चेंज झाला पाहिजे ग्रेव्हीचा. ग्रेव्ही आपली आता सोनेरी रंग आलेला आहे आणि खूप छान पण दिसते आहे. याच्यामध्ये मी आता बघा हा घेतलाय आपला मिसळ पाव मसाला जो आहे आणि थोडीशी हळद, गरम मसाला आणि आपला लाल मिरची. आता बघा आपली ग्रेव्ही पण छान परतते. तोपर्यंत मी आता इथे काढून ठेवले होते मसाले जे आपल्याला मिसळमध्ये टाकायचे. हे आहेत मिसळ मसाला आणि हळद, गरम मसाला आणि आपला जो रेग्युलर आपण काळ्या भाज्यांसाठी वापरतो गरम मसाला म्हणतो तो आहे आणि ही आपली लाल मिरची आहे. आता हा मसाला छान तडकला आहे आणि व्यवस्थित सर्व पाणी परतलेलं आहे ह्याच्यामधलं. आपण जे आता मसाले काढले होते ते आता सर्व यात मिक्स करूया. जी आपण उकडलेली मटकी होती ती पण याच्यात मिक्स करूया. इकडे आपण मटकीसाठी पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी, जेणे तरी छान येते. आता आपण यामध्ये थोडं गरम पाणी टाकूया. कोणाला मिसळ खूप पातळही आवडते, कोणाला घट्टसरही आवडते, त्यानुसार थोडं पाण्याचं मिश्रण करूया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाकूया, कारण की आपण आधीही उकडायला मीठ टाकलेलं. त्यानंतर इथे मी आता कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता याला छान प्रकारे आणि 10 मिनिटं छान परतून घेऊया, चांगलं शिजून घेऊया. आपल्या मिसळला छानपैकी उकळी येते. याच्यामध्ये आपण थोडासा चव वाढवण्यासाठी थोडा गुळही वापरूया. थोडा गुळ टाकल्याने काय होते, मटकी ही खूप चवदार आणि छानही लागते. बघू शकता छान मस्त कढी पण आलेली आहे आपल्या मटकीला. अशा पद्धतीने आपली ही मिसळ रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या पद्धतीने मिसळ केली तर खूप छान आणि चविष्ट लागते. तुम्ही एकदा ट्राय करा. अशा पद्धतीने आपली मिसळ ही रेडी झालेली आहे आणि आपण बघा खाण्यासाठी रेडी. प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.